नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की घरात सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते. त्यात जेवण केटर्सतर्फे मागवलेलं असतं. त्यात जी माणसं कामाला आलेली असतात ना, त्यांच्याकडे चौकशी करायला ईश्वरी अर्णव जातात. ईश्वरी म्हणते, अहो दादा, इथे तुमच्यासोबत 2 माणसं होती, ती कुठे गेली बरं? आता वल्लरी मात्र तिथेच उभी असते. ती पाहते तर काय, राकेश गेट बाहेर उभा असतो आणि कोणत्या तरी 2 माणसांना पैसे देत असतो. आता केटर्समधली माणसं ईश्वरी अर्णवला सांगतात की ही 2 माणसं बाहेर निघून गेलीत म्हणून. तेवढ्यात आता राकेश आत येत असतो आणि ईश्वरी अर्णव बाहेर चाललेले असतात. त्यात ईश्वरी राकेशला थांबवते आणि विचारते, बाहेर कुठं गेलता तुम्ही? राकेश बरोबर खोटं बोलतो. तो म्हणतो, महत्वाचा फोन आला होता म्हणून मी बाहेर बोलायला गेलो होतो. एवढं बोलून राकेश परत फोन कानाला लावतो आणि तिथून फोनवर बोलायचं नाटक करत पळ काढतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, जाऊ दे, नको टेन्शन घेऊ, जे काही असेल ते आता आपण नंतर बघू. चल आता आज जाऊ, घरचे सगळे वाट बघत असतील आपली. ते परत तर निघतात, पण ईश्वरी तरी मागे वळून पाहत असते. तेव्हा तिला गेटजवळ एक कापड पडलेलं दिसतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही माणसं नक्की होती तरी कोण? मी सांगते, ही माणसं राकेशच्या फेक ॲक्सिडेंटचे फेक साक्षीदार होते आणि ते चुकून ह्याच घरात केटर्सच्या कामाला आले आणि मग राकेशनी त्यांना पैसे दिले आणि त्यांना तिथून निघून जायला सांगितलं. पण ह्या सगळ्यात वल्लरीला आणि ईश्वरीला नक्कीच डाऊट आलाय की हा राकेश स्मृती गेल्याचं नाटक करतोय ते. मग कसा वाटला आजचा आमचा हा एपिसोड? लवकर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.